करुणे दादा करुणे दादा करुणे दादा
विठाला
करोनी जतन कोणा कामाले धन ऐशे जाणता जाणता कार्य होतो शे नेनता प्रिया पुत्र बंधू नाही तुझयाशी संबंधू ऐशे जाणता जाणता कार्य होतो शे नेनता तुका म्हणे एका हरी विन नाही सखा ऐशे जाणता जाणता कार्य होतो शे नेनता समचरण सरोजम सादर नीलांबुजाभं जगन्पान मंडनं मंडनं तरुण तुलसी माला गंधर्म कंजनेत्रम सदैव धवलाचं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम श्री गुरूंचे हे नमस्कार आता मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
करोनी जतन कोणा कमाले धन ऐशे जाणता जाणता कार्य होतो शेने नता विठाल विठाल विठ्ठल करोनी जतन कोणा कामाले धन ऐशे जाणता जाणता कार्य होतो शेने नता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शिंदे महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातील सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. ज्या निमित्तानं आपण सर्वजण या बोडके परिवारामध्ये उपस्थित आहोत याचं कारण आहे, सर्वांना माहिती आहे की वैकुंठवासी गोविंदराव तुळशीराम बोडके यांच्या दिवसाच्या किंवा 13व्या निमित्त त्या कार्यक्रमानिमित्त हे कीर्तनाचं आयोजन आहे. काही जणांच्या मनात शंका येईल की महाराज गए हुए कधी आते नाही, गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही, मग हा खर्चा कशासाठी? याचं पहिलं कारण आहे गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही, पण त्या व्यक्तीच्या निमित्तानं साधू संतांचं येणं आपल्या घरामध्ये असतं. दुसरं कारण आहे गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही, पण त्या व्यक्तीच्या निमित्तानं टाळ मृदंगाचा आवाज म्हणजे भजन आपल्या घरामध्ये, कीर्तन आपल्या घरामध्ये होतं. आणि सगळ्यात महत्वाचं कारण गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही, पण त्या व्यक्तीच्या निमित्तानं अन्नदान घडतं. विठाला आज बाप रूपी झाड जाऊन 12-13 दिवस झाले. मी शेवटी सांगेन तुम्हाला, मी जो हा अभंग निवडलेला आहे हा अभंग मेलेल्या माणसासाठी नाही तर जिवंत असणाऱ्या माणसासाठी. एसटी खाली ऑक्सिजन ठेवून मेल्यानंतर 2 लाख भेटतात, पण त्याचा मरणाऱ्याला काय उपयोग? पाठीमागच्याला उपयोग. गेलेली व्यक्ती गेली, पण ती व्यक्ती गेलेला त्यांच्या आठवणीत सुद्धा नाही, लगेच मृत्यू प्रमाणपत्र काढून एसटी खात्यात दाखल करून पैसे उचलून मोकळे होतात. गेलेल्या व्यक्तीला काय?
पण हा अभंग राहिलेल्या व्यक्तीसाठी आहे. मानव देह प्राप्त झाला, मानव देह प्राप्त झाला. या मानव देहात आल्यानंतर एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. याच्यामध्ये मानव देहात आला. हो, मग मानव देहात आल्यानंतर एक तर प्रपंचामध्ये नाव कमवा, नाही तर परमार्थामध्ये. आज या बोडके परिवारामध्ये, आता मी लहानपणापासून इथे येतोय, ही अशी जोडी होती, विठ्ठल रुक्मिणी सारखी जोडी. हा, विठ्ठल रुक्मिणी सारखी जोडी. आज त्याच्यातले ते जे काही विठ्ठल पांडुरंग परमात्मा आहेत ते आपल्या आपल्या भगवत स्वरूपामध्ये विलीन झालेले आहेत. आपल्यालाही एक दिवस असं जायचं आहे. पण तुका म्हणे जन्म आल्याच सार्थक, विठ्ठलाची एक जन्माला येऊन बाकीच्या जनावरासारखं जगून मरण्यापेक्षा असा वारकरी होऊन मरावं. विठ्ठला महाराज, आम्हाला आतापर्यंत काही जमलं नाही वारकरी व्हायला. आम्हाला आतापर्यंत काय माळ घालायला जमलं नाही. तो कोवळे म्हणतात आतापर्यंत जमलं नाही, पण आता इथून तरी पुढं, आता इथून तरी पुढं नका करू नाश आयुष्याचा, नका करू आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आज मला टेन्शन नाही. एकतर वारकरी जावाई वाजवणारे गाणारे अतिशय सुंदर आहे. काय मानव देहात आल्यानंतर जन्माचं सार्थक करून घ्यावं. किती उदाहरणं सांगू. आज मी विनोद कमीच करणार आहे, कारण ही विनोद करायची जागा नाही. एक जण इथं वलांडीला गेला. वलांडीला म्हणजे दुकानदार साहेब छत्री आहे का? आहे ना. केवढ्याला? 100 रुपये. एवढ्या महाग? 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणला घ्या. गिराईक म्हणलं गॅरंटी 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 200 वर्ष छत्रीला काही होत नाही. बघा गॅरंटी 200 वर्ष. असं फक्त काय चुकलं म्हणलं ते का? हा, इकडं 200 वर्ष छत्रीला काय होत नाही असं दुकानदारानं सांगितलं. आपलं गिराईक विचारू लागला गॅरंटी 200 वर्ष. बरं. दुकानदार म्हणला फक्त 2 अटी आहेत. कोणत्या? उन्हात न्यायचं नाही, पावसात भिजू द्यायचं नाही. मग काय देवाऱ्यावर ठेवायला न्यायची छत्री? तसा जन्माला आला, माणसाच्या जन्माला आला, धड संसारही केला नाही, धड परमार्थही केला नाही. मग देवन हा संसार तो का दोहीकडे. प्रत्येकाला चरित्र भाग माहिती आहे. एकतरी प्रपंचामध्ये तरी शूरवीरता दाखवावी, नाहीतर परमार्थात तरी. परमार्थात शूरवीरता. सध्याच्या काळात अभंग सोडवणारी महाराज मंडळी कमी नाही, अभंगाचं चिंतन करणारी महाराज मंडळी कमी नाहीत, अभंगाप्रमाणे जगणारी महाराज मंडळी कमी आहेत.
म्हणून आजही समाजामध्ये अभंग सोडवणाऱ्याच्या पाठीमाग समाज नाही, अभंगाप्रमाणे जगणाऱ्याच्या पाठीमाग समाज आहे. आजही संत मारुती महाराज कानेगावकर त्यांच्या समाधीच्या पुढे लाईन लागलेले दर्शन घेण्यासाठी. का? अभंग सोडवत बसले नाहीत, अभंगाप्रमाणे जगले. गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज अचलपेठ देवस्थान अभंग सोडवत बसले नाहीत, अभंगाप्रमाणे जगले. तुकोबाराय अभंगाप्रमाणे जगले. तुम्ही म्हणताल तुकाराम महाराज कोणाच्या अभंगाप्रमाणे जगले? अरे बाबा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, नामदेवरायचे अवतार होते ते. आणि तुकोबारायांनी सांगितलेले परमार्थामध्ये देव धर्म करत असताना जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुकोबाराय सांगतात, पहाड पुराणे विचार, पहावे पुराणे विचारून थोडा जर तुमचा विश्वास बसत नसेल परमार्थामध्ये तर पहावे पुराणे विचारून. एखादा म्हणला महाराज इथून माझं एवढं रान त्यानं जास्त घेतलंय. म्हणजे कसं काय? अहो स्टॅम्प बघा, कागद बघा, 7/12 बघा, 7/12वर जे असेल ते मला द्या. म्हणजे 7/12 म्हणजे काय? संसारातला पुराणच आहे ना ते. मग सध्याच्या काळात काय झालंय? एक हितासाठी सख्खे भाऊ भांडण करतात, एक हितासाठी. गावातले जर 2-4 माणसं चांगले घेऊन जर मिटवले असते, केस मिटली असती. पण दोघा भावानं मिळून वकिलाला सलाब टाकून दिले. विठाला माणसाच्या जन्माला आला. जर थोडे संतांचे विचार घेतले असते, भगवंताची कृपा व्हावी याच्यासाठी जर प्रयत्न केला असता तर जन्माला आलेलं सार्थक झालं असतं. हो, संत मोतीराम महाराज फळा संस्थान. परमार्थ म्हणजे फक्त माळ घालणं, हरिपाठ करणं, भजन करणं हे नाही. हे परमार्थाची साधनं झाली, पण एवढाच परमार्थ नाही. शिक्षकांना विद्यार्थ्याला चांगल्या मार्गाला लावणं हा शिक्षकाचा परमार्थच आहे. विद्यार्थ्यानं शिक्षकानं सांगितल्याप्रमाणे त्या मार्गाने अभ्यास करणं हा विद्यार्थ्याचा परमार्थच आहे. महाराज, परमार्थ बाह्यरंगाने वेगळा, अंतरंगाने वेगळा. आता आमच्याकडे तर असंच चालू आहे. काय अवघड झाले ते. आता तुमच्याकडे कसं आहे माहिती नाही. ते घरगुती जी जागर असतात ना, जागर, घरगुती जागर, ते भजन करे अगोदर ज्याच्या जागर आहे ते जर रस्त्याला भेटलं त्याला अगोदरच म्हणते विमल बी आण बघ. एक म्हातारा म्हणतो शिवकरण बिटी का टाण बघ. भजन याच्यासाठी, परमार्थ याच्यासाठी आहे. अरे तुकोबारायांचं भजन होतं ना, आपलंही भजन आहे. तुकाराम महाराजांचं भजन असं होतं, न आठवे भूक तहान काही. भजन करत असताना भूक लागलेली आठवत नव्हती, तहान लागलेली आठवत नव्हती. त्याच्या पुढं भजन करायचंय. स्वर चांगला दिला भगवंताने दिला, संपत्ती दिली भगवंतानं दिली, आवाज दिला भगवंतानं दिला. हे शेती वगैरे सर्व संपत्ती कोणी दिलं? भगवंतानच. बरं, त्याच त्याला द्यायचंय. हे नेहमी मी सप्त्यात वगैरे सांगत असतात. सप्त्यात काही माणसं देणगी द्यायला सुद्धा असं. बरं, ज्या वेळेला काहीच नव्हतं त्यावेळेला देणगी चांगली देत होती. ज्या वेळेला सोयाबीन 25 गट्टे निघत होतं त्यावेळेला चांगली पैसे देत होत सप्त्याला. पण ज्या वेळेला 150-200 गट्टे निघतं त्यावेळेला थोडं माग. कम पडल्यावर तर हवंच की मी. जसं काहीच्या एकट्यावरच सप्ताह चालू आहे. उलट देवाची कृपा झाली म्हणा. तुकोबारा स्वर दिला ना देवाना, स्वर दिला ना तुकोबारा सुद्धा सतर्क बाबा चाल म्हणायचे. आय तुकानाचे गाये, तुकानाचे गाये,
तुकानाचे गाय गाणी गाणी यात विरोनी जाय. स्वतःला विसरून जायची परमार्थ करत असताना स्वतःला विसरून आपलाही त्याग आहे महाराज, पण त्याग कायमस्वरूपी आपला टिकत नाही. किती उदाहरण सांगू तुम्हाला. एक जण म्हणलं महाराज तुमचं एकच कीर्तन ऐकलं दारूच प्यायचं सोडून दिलं, मी तर तिच्या पायात पडलो. वा वा चांगली गोष्ट आहे. नाही महाराज पुढचा आहे का, दारू पित नाही एवढंच नाही, पिणाऱ्याच्या मातीला सुद्धा जात नाही. मी म्हणलं मातीला कस काय जात नाही, शेतीवरच राहत नाही म्हणला. हे काय त्याग आहे. अरे त्याग असावा तर किती सांगू महाराज. ते पूर्वी असं ते जनावर राखायचे ना, त्याला काय म्हणते तुमच्याकडे, गुर्राखी. ते गुर्राखी काय करायचं, तुमची एक म्हैस त्याची ती गाय असं सगळ्या गावाचे काही जनावर एकत्र करायची चारायला न्यायचा. ते गुर्राखी आलं. त्या गावातल्या एका पाटलाचा नियम असा होता, देवपूजेला बसला की बोलायचं नाही. ते बसलं देवपूजेला आणि ते गुर्राखी आलं, पाटील म्हैस सोडा, जनावर पुढे गेली माझी. आता हे पाटलाचा असा नियम होता, देवपूजेला बसल्यावर बोलत नव्हता. आता काय करा, उठता येईना. त्या पाटलाचा एक नातू होता, त्या नातूला हाक मारला. नातू आला. पाटलाला सांगायचं होतं म्हशीच्या गळ्यातलं दावं सोड. ते पोरग लई चाप्टर होतं. पोरग म्हणले उपरणा नो. पोरग म्हणलं जपाची माळा नो. म्हशीचा आवाज काढतो, म्हैस सोड म्हणायला बिघडलं काय. तशी परमार्थाचे सोंग आणण्यापेक्षा ओरिजिनल परमार्थ करायला का बिघडलं काय बिघालं. मग देवानं दिलेल्या वस्तूचा, देवानं दिलेल्या देणगीचा अहंकार आपल्याला काय हवा. स्वबळावर कमावलं तर त्याच्यावर अहंकार केला एखाद्या वेळेला ठीक आहे बाबा. या अहंकारावर जर सांगायचं झालं तर ब्रह्मांडाचा मेन जो कारखाना आहे हे सगळं बनवणारा बघा, धनगरवाडीतले असो, जवळ घेतले असो, साकोल मधले असो, बलसूरचे असो, कुठलेही असो महाराज, चेहरे सारखे नाही. चेहरे नाही तर नाही, चेहरे नाही तर नाही. हातावरच्या रेषा सुद्धा सारख्या नाहीत. रेषा सारख्या राहिल्या असत्या तर मेहत्रे महाराजाचे पैसे मी बलसूर मध्ये उचलला असतो. म्हणजे हातावरच्या रेषा सुद्धा अंगठा. म्हणून मी रोज मी कीर्तना सांगतो, म्हातारी माणसं झोपताना असं झोपायचं. पोरं चाप्टर झाले सध्या, अंगठा कापून त्याला त्याला देतील. समज थोडं सावध आयुष्य खातो का, सावधान. ऐका, हे उत्पत्तीचं खातं त्याच्याकडे. त्या ब्रह्मदेवाला एकदा अहंकार झाला, म्हणजे एवढं सगळं मी सांभाळतोय, एवढं खातं मी सांभाळतोय, देवाला माझी क्यू येत नाही, दया येत नाही, कवा पेमेंट वाढवत नाही, कवा बोनस देत नाही. एक दिवस सुट्टी मागितलं तर तोंड उघड करतो. पत्रच लिहिलं देवाला, माझा मूड नसल्यामुळे. मूड हे मूड शब्द काय की मला अजून पत्ता लागत नाही. एखाद्याला मला अडचण बसणार, आज माझा मूडच नाही. देवानं ओळखलं, अहंकार झालाय, ऑपरेशन करत बसण्यापेक्षा
दुसराच बशिवल्याला बरा. लोक म्हणते त्याला बी निवडून देऊन काय रस्ता होईना, दुसराच दिल्याला. बऱ्याच जागी असं झालंय. ब्रह्मदेव अहंकार आल्यामुळं थोडं बाजूला झाला आणि थोडं त्याच्या राजवाड्यातून थोडं ब्रह्मदेव बाहेर आला तर एक मावशी उंटावर ते पेट्या घेऊन चालली होती. किती पेट्या? आता ब्रह्मदेवाचे 4 डोके आहेत महाराज. किती दृष्टी असेल ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीच्या खाते. गिधाड किती दृष्टी आहे तिची. समुद्राच्या अलीकडून त्यानं पाहिलं होतं की अशोक वाटिकेत सीता आहे म्हणून. किती दृष्टी. तसल्याला सुद्धा तयार करणारा तो ब्रह्मदेव. कितीची दृष्टी किती लांब असेल. जेवढं माग बघितलं तेवढे उंट होते, पुढं बघितलं तेवढे उंट. एका उंटाच्या पाठीवर 2-2 पेट्या आणि एका पेटीत 5-5 ब्रह्मदेव. त्या मावशीला विचारलं, मावशी हो कुठून आलात, कुठं निघाला, त्या पेट्यात काय? ती मावशी म्हणली मला थांबायला टाइम नाही, सरक बाजूला. ब्रह्मदेव मला चलतीवर सांगा. हे बघ बाबा, कुठल्या तरी ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवाला अहंकार झालाय आणि तिथं जी बसल ती बसल पिटीतला, बाकीचे मी माघारी घेऊन जाते. मग ब्रह्मदेवानं विचार केला, ब्रह्मदेवाचं गोडाऊनच जर देवाकडे आहे आणि दुसरा बसल्यावर नाहीच उतरला तर मग कसं करावं? गपचूप जाऊन बसला. दृष्टांत संपला माझा. ज्ञानोबा सुद्धा तेच म्हणतात. वायाची उपाधी दम्म धर्म. त्याचा दंभ आला की सगळं निघून जातं. किती उदाहरणं सांगू. एसटी मध्ये निलंग्यातून एक जण चालला होता. जीन पॅन्ट घातलेली, ती गुडघ्यावर फाटलेलं, नवीन निघाले फॅशन. आणि एक धोत्रावाला म्हातारा साईडला. म्हणून पूर्वीची लोक गरीब होती पण लबान नव्हती. आताची गरीब नाहीत, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. जुनी संस्कृती होती. आता सध्याच्या काळात एक म्हणच आहे बघा, जुनी लोक खूप विद्वान. पुढच्याची दाढी दळाली तरी चालेल, पण याची बिडी पेटली पाहिजे. हा सध्याचा जमाना आहे. मग पूर्वीची लोक दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व्हायचे आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हायचे. सुख दुःख समान सकल जीवांचा कृपाद ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची हरी रंगीनाचे. महाराज तो धन्य आहे, तो धन्य आहे. आपण कोणत्याच व्याख्येत बसत नाही. मग ते निलंग्यातून एसटीत बसले. एक म्हातारा साईडला. आता म्हातारी माणसं बी दिसायला म्हातारी दिसते पण चाप त्रास देत. धोत्राला गाठीत बँकेत खोटी. म्हातार निवांत बसलेलं. ते जीन पॅन्टीवाले म्हणलं, बाबा मोबाईल बघून बघून थोडा कंटाळा आला, आपण काहीतरी प्रश्न उत्तर खेळू. मी कशावर सांगतोय त्याच त्याला द्यायचंय. प्रश्न उत्तर खेळ. म्हातारा म्हणले, का मारते शपथ मला काही बी येत नाही. विचारा बाबा विचारा. एक काम करा, तुम्हाला जर उत्तर नाही आलं तर तुम्ही 1 रुपया द्या आणि मला नाही आलं तर मी तुम्हाला 10 रुपये देतो. आता ह्याला या अहंकारच आला. पण म्हातारं चॅप्टर होतं. 3 लग्न झालते तिचे. चॅप्टर होतं म्हातारं. मग म्हातारं विचारू लागलं, 20 पायाचा, 21 डोळ्याचा, 22 हाताचा
असा प्राणी कोणचा? अक्कलच बंद पडली जीन पॅटीवाल्याची. मोबाईल बघितलं, गुगल बघितलं, युट्यूब बघितलं, मित्रावाला फोन केलं, कुठं उत्तर सापडणार. शेवटी म्हणला आजोबा मी हरलो, हे घ्या 10 रुपये, तुम्ही सांगा 20 हाताचा, 20 डोळ्याचा, 21 हाताचा, 22 पायाचा असा प्राणी कोणता तुम्ही सांगा. म्हातारा म्हणलं खरं सांग का मारती शपथ मला बी येत नाही, ही घे रुपया. 9 रुपये फायदा पडला ना म्हाताऱ्याला. हेच आहे मानव देह प्राप्त झाला. बाकीचे तुम्ही बाकीची कितीही काम करा, पण एकदा तरी भगवंताचं नाव या मुखाला येऊ द्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम, सुख होईल दुःखाचे, कळईल अंतकाळी, प्राण प्रयणाची वेळी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की बाबा मला जागोजागी अशीच माणसं भेटू दे. कोणचे? अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मदत दयाची संगती, मदत दयाची मग में कमला पते, मग में कमला पते, मग में कमला पते, मग में कमला पते. मला त्यांची संगती दे, अखंड दया तुझी प्रीती. आज माझे भाग्य महाराज. इंग्रजी महिन्यानुसार आज नवीन वर्ष आहे. इंग्रजी आपला नाही, आपला हिंदूचा जे सण आहे, आपला वारकरी संप्रदाय जे मानतो तो गुढी पाडवा म्हणजे तिथून नवीन वर्ष. आपल्या नवीन वर्षाला वाळलेल्या लाकडाला सुद्धा पालवी फुटते, तेव्हा आपला नवीन वर्ष आहे. फुटे तरुवर. हे आता हे फक्त कॅलेंडर बदलतं. आज माझंही भाग्य आहे नवीन वर्षाचं, पण सगळ्यात मोठं भाग्य आहे अखंड दया तुझी प्रीती. पांडुरंगा तुझं नामस्मरण करणाऱ्या एका वारकऱ्याच्या निमित्तानं माझं कीर्तन आहे. विठ्ठला रोजचे कीर्तन येतात. महाराज कीर्तन करायचं बरोबर. कीर्तनाच्या जागी जर विचारलं कशाला गेले, काय सांगावं आम्ही कीर्तनात, काय सांगावं. एका वारकऱ्याच्या निमित्ताने कीर्तन आहे म्हणून तुकोबारायांच्या मनातले विचार बघा ना. तुकोबारा म्हणतात माझा दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. माय बापापेक्षा संतांचा आश्रय करावा. संत खूप श्रेष्ठ आहेत. संत हो, संतासारखं श्रेष्ठ या जगात कोणी नाही. कारण संताच्या जवळ पाहता अवगुण मिळायची ना. संताच्या जवळ अवगुण पाहायला सुद्धा सापडत नाही. पण संत म्हणजे कोण? फेटा घालतो, धोतर घालतो म्हणजे संत नाही. संताची व्याख्या तुका म्हणे तोची संत तोशी जगाचे आघात. संत त्याला म्हणतात जे काय रंजले गागले, जे काय रंजले गागले, जे काय रंजले रंग
गागले जयकार रंगले गागले ताशी म्हणे गोमोले ताशी म्हणे गोमोले ताशी म्हणे गोमोले रोजा गोळ गावा गोळ आवा रोजा गोळ गावा सर्वांच्या परिचयाची चाल आहे. जे का रंगले गागले त्याशी म्हणे जो आपुले. लता दिदी आणि भीमसेन जोशीचं नाव कायम आठवणीत राहतं. चंद्रसूर्य अशेपर्यंत का त्यांच्या मुखातून अभंग गायले गेलेत. आवाज सगळ्याला आवाज वगैरे आहेत, पण त्या आवाजानं देवाचं जर गुणगान गायलं तर वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख त्यांचे नारायण, त्यांची कीर्ती चंद्रसूर्य अशेपर्यंत राहते. जे कारण संत त्याला म्हणतात. संत माता संत कपड्यावर नाही, संत वृत्तीवर आहे. वृत्तीवर एक साधू स्नान करण्यासाठी नदीकडे निघाले. स्नान करण्यासाठी एक परी धुणं धुत होता. ते खाली झुमका पडलेला दिसला. महिला मंडळ झुमका, झुमका माहितीये का ते गाणं होत की झुमका गिरा रे जुना, आठवण येते ते. झुमका पडलेला दिसला. त्या साधू महात्म्यानं त्या झुमक्यावर थोडा पाय ठेवला असं आणि त्या परटाला बोलवलं. ऐ इकडे, सांगा 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 महाराज, काय आज्ञा? साधू संतांनी आम्हाला हाक मारावी. झाले भाग्य आता, उगी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला. सांगा सांगा महाराज, काय आज्ञा आहे? आशीर्वाद द्या. ते साधू महात्मा म्हणू लागला, आज आशीर्वाद वगैरे काय नाही. हे घे तुला, हे घे. भाव काय माहितीये का? 140 भाव घे तुला. परीट म्हणला, महाराज ओ महाराज, 4 दिवस झालं धुणं धुवायला येतोय. 4 दिवसापासून ते पडलेलं बघतोय. माझं नाहीच तर मी घेऊ कशाला? खरा साधू कोण? वृत्तीचा साधू, वृत्तीचा. म्हणून बाह्यरंगाला लोक बोलतात, पण अंतरंगाला देव बोलतो. म्हणून बाहेरून कपडे थोडे अलग असले तरी चालतं, बाहेरचे कपडे फाटके असले तरी चालतं, पण अंतःकरण शुद्ध ठेवा. म्हणून सत्याचं कीर्तन असो, कुठलंही कीर्तन असो, कीर्तनाला येत असताना आतरायचं आणायची गरज नाही, पांघरायचं आणायची. तुम्ही म्हणतात तुझं काय चाललंय, तुला पटका आहे? सहसा गरज नाहीये. पण कीर्तनाला येत असताना आपलं मन आपलं बरोबर आणावं. उदाहरण ऐका, मी विनोद करतो पण त्या विनोदाचा सिद्धांत ऐका. 2 मुंग्या होत्या. दोन मुंग्या होत्या. एक मुंगी मिठाच्या डोंगरावर, एक मुंगी साखरेच्या डोंगरावर. मिठाच्या डोंगरावर राहणाऱ्या मुंगीला साखरेच्या डोंगरावर राहणाऱ्या मुंगीनं फोन केली, 9817 इकडे उतरा. मिठाच्या डोंगरावरची मुंगी तयारीनं निघाली, पण जात असताना तिने विचार केली, तिथं गेल्यावर जेवायला कसलं देते काय माहिती, आपलं आपलं सोबत नेलेलं बरं. त्या मिठाच्या डोंगरावर राहणाऱ्या मुंगीनं तो मिठाचा खडा आपल्या मुखामध्ये घेतला, दाढमध्ये ठेवली, तशीच निघाली. साखरेच्या डोंगरावरच्या मुंगीनं तिचं स्वागत केलं, साखर खायला दिली. एकच कण तिनं साखरेचा खाल्ला आणि कसं तरी तोंड केलं. कुठे गोड आहे ग? मुंगी साखरेचा रवा, गोडी साखरेच्या ठाई.
सर्वांगी साखर अवघी गोड. कुठं गोड आहे? साखरेच्या डोंगरावरची मुंगी म्हणली काय आहे? अगोदर तू काय खाल्लेच का? म्हणजे नाही. आ कर. तिनं आ केल्याबरोबर तो मिठाचा खडा मध्ये दिसला. मग साखरेच्या डोंगरावरची मुंगी तिला म्हणू लागले, ए मूर्ख, अगोदर तो मधला खडा काढ आणि मग साखरेची गोडी बघ. तसं कीर्तनाला परमार्थ वगैरे करत असताना अगोदर ते मधलं बाहेर काढ. जातीभेद असेल तर बाजूला काढ. दुसऱ्याविषयी मनात वाईट भावना असेल तर बाजूला काढ. दुसऱ्याविषयी काही मत्सर वगैरे असला तर बाजूला काढ. स्वतःची पत्नी सोडता जगातल्या सर्व माता माहुल्या माझ्या आई बहिणी सारख्या आहेत असं अंतकरण शुद्ध बनाव. मग तुला कळेल परमार्थात किती गोडी आहे. विठ्ठल मग आपण ज्या धनाच्या पाठीमागे लागलो, धन धन धन, हो धन धन कमवू नका असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. पैसा कमवू नये कुणीही सांगितलं नाही. पण नेहमी ऐका, पैसा जरूर कमवा, खिशात पैशाचा खळखळाट असावा. आपल्या मी नेहमी सांगतो, खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण कुण्या गोर गरीबाचा तळतळाट नसावा एवढं ध्यानात ठेवा. खुरपायला जाणाऱ्या मावश्या काही काही जण गुणगान गातात. त्याच्यातली एखादी मावशी खुरपायला जास्त थोडं फास्ट राहते आणि काही मावश्या म्हणते तिला रान लय वसरतय. वसरतय का? तिला रान लई वसरतय. रान वसरत नाही, गवतावर माती घालून पुढे सरकत. असं नको. सावकाश खुरप पण स्वच्छ खुरप. तसा परमार्थ तो का म्हणे येथे नचले तातडी पण अनुभवे गोडी येईल कळ. परमार्थ फास्टही करू नका आणि एकीकडे सांगितले सावकाशही करू नका. करावी तातडी परमार्थाची लेवल मध्ये. फक्त फक्त संताच्या पाठीमागच आहे. संताच्या पाठीमाग पुढे गेले त्यांचा शोभित मार्ग. पुढे गेले त्यांचा शोभित मार्ग. पुढे गेले पुढे गेले वंदे चरण वंदे चरण वंदे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता आम्ही वंदो चरण रज शिव उष्टावरी पूर्व कर्मा होई करून या. एखादा म्हणला काय जायचे त्यांच्या माग माग, मग आपला पण भजन करू, आपला पण करू. मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. म्हणून मनाच्या मार्गाने परमार्थ नाही. कुणीतरी सांगितल्यानंतर मग संत काय करतात, लावून हात कुरवाईला माथा लावून हात ज्याप्रमाणे लग्न न झालेली जी मुलगी असते त्या मुलीला आई सांगते, बाळा एवढं पीठ आहे ना, हा मग
पीठ मळत असताना मीठ किती टाकायचं चपात्याचं. आता तर सगळं गेले महाराज. ते संसारामध्ये सुद्धा चाणाक्ष बुद्धी पाहिजे. चाणाक्ष, चाणाक्ष बुद्धी पाहिजे. चाणाक्ष म्हणजे काही काही माणसं एवढंच आहेत, विमा कवा भरायचा आणि उचलायचा कवा, दुसरं काहीच नाही त्यांच्या ध्यानात. अहो काही लोकाला मला मरायचं हे ध्यानात नाही. ऊस गेला का ही कर ती कर ती कर ती कर, पण आपण मरणार हे त्यांच्या ध्यानातच नाही. ऐका आता, एक दिवस आपलाही ठरलेला आहे, पण तो दिवस आपल्या लक्षात नाही, आपल्याला अगोदर माहिती पडत नाही. म्हणून हे जग व्यवस्थित आहे. म्हणून मारुतीच्या मंदिरातला सप्ताह टिकून आहे, म्हणून परमार्थ टिकून आहे. आपलं मरण आपल्याला दिसत नाही म्हणून हे टिकून आहे. पण संत म्हणतात मरण माझे मरूनही गेले. अगोदरच संतांनी त्याला अगोदरच त्याची माती करून टाकलेले आहेत. म्हणून आपला पण असं ठरवायचं आपण मेलोय, असं मनात ठेवायचं आपण मेलोय. सगळ्या पाहुण्याला कळालेलं आहे. सगळे पाहुणे आले, आपले सगळे भोवताली रडत बसलेले आहेत, आपल्या कपाळाला पैसे लावलेले आहेत, इतर कापूस आहे, असं आपोआप आठवायचं मी मेलोय. म्हणजे या देहावर ममत्व ठेवू नका. या देहावर ममत्व ठेवाल तर एक दिवस आपल्याला इथून धोकाच भेटणार आहे. तसं अर्थ म्हणजे धन, या धनावर, या धनाचा नधरी विश्वास जैशी तरुवरच आहे. या धनावर सुद्धा विश्वास ठेवू नका. या धनामुळे तर रामायण घडलं. या धनामुळे बऱ्याच जणांच्या घरात अनर्थ झालेला आहे. ज्या वेळेला घरात काही नव्हतं घर सुखी होतं, पण ज्या वेळेला भरपूर धन आलं त्याच दिवशी एका घराचे 4-4 तुकडे झाले. मला हे, मला ते वाटून द्या, हे द्या, ते द्या. म्हणून ज्या वेळेला काही नव्हतं त्या वेळेला सुखी. तुकोबाऱ्याच्या घरात काय नव्हतं महाराज. तुकोबाऱ्यांच्या, तुका म्हणे आम्ही राजेंद्र लोकांचे, तेच तुकोबारे, आणि तेच तुकोबारे म्हणतात आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती, घर राखीती. म्हणजे तुकाराम महाराजांच्या घरात चोर सुद्धा चोरी करायला घाबरत होता. म्हणजे संरक्षण होतं म्हणून. रात फुगड जात होती म्हणून अख्खी रात्र फुगड जायची. म्हणजे पकवा ज्याला सुद्धा पकवा चांगला असला तर रातभर वाजवायला लावा, आयुष येत नाही. माईक सिस्टम चांगली असली तर गायक वादक वगैरे आनंदानं, पण जरा सिस्टम वगैरे चांगली नसेल तर माणसं म्हणतात नाही उद्या हे कार्यक्रम आहे, जागरण लय झालंय, आता निमित्त काय त्याला. पण स्वतःला विसरून केलेला तो परमार्थ. आता नीट ऐका, संसारामध्ये सुद्धा चाणाक्ष पाहिजे. काही काही जण झोपलेत बघा, म्हणून तर मग ते माझ्याकडे विनोदाचे फवारे असते. आज जरा विनोद नसते म्हणून ते, तरी मी जरा कॅशेट पलटी करतो, थोडं कॅशेट पलटी करतो. सध्याच्या काळात असं झालेलं, बुद्धी चालवण्याचा प्रयत्न करतात पण ती बुद्धी सफल होत नाही. दोघं पोरं इथं दयानंद कॉलेजला होते लातूरला, 2 पोरं. ते कॉलेज सुटलं आपल्या आपल्या रूम मध्ये गेले, लई मच्छर येऊ लागले. एक जण म्हणलं लाईट बंद कर, मच्छर येणार नाही. दुसऱ्यानं केलं लाईट बंद, मच्छर यायची बंद झाली आणि सोनकिडी आली 5-6 मध्ये. कॉलेजचे पोरं म्हणले काय हुशार आहे तर मच्छर, लाईट बंद केलं तर बॅटऱ्या घेऊन आलते. बुद्धी चालवली पण त्या बुद्धीचा उपयोग नाही ना. आता नीट तुकोबारा भजन करू लागले. तुकोबाऱ्यांची पत्नी जिजाबाई नाव मी मागे भाग सांगितलं होतं कीर्तनामध्ये. या महाराष्ट्रामध्ये 2 जिजाबाई आल्या नसत्या तर आपण कीर्तनच करू शकलो नसतो. नंबर 1 छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी ती एक जिजामाऊली, आणि 2 पती जेवल्याशिवाय जेवत नाहीत त्या एक जिजाबाई. सध्याही जिजाबाई आहेत, पती जेवल्याशिवाय. अजूनही पूर्वीच्या काही माता माऊल्यात पती जेवल्याशिवाय जेवत नाहीत. पूर्वीच्या जुन्या आताच्या नाही. आताची उगाच म्हणतात तुम्ही जवळ घेऊन लवकर येत जाओ, तुम्ही आल्याशिवाय जीवच वाटत नाही. मग 2 चपात्या गेल्या कुठं, असं खोटं प्रेम नको. सीताबाई तोंडानं होती फटकळ बोलायला, पण तुकोबारीला जीव घातल्याशिवाय जेवायची नाही. तुकाराम महाराज कधी म्हणायचे आवले दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी बरोबर राहते,
जिजाबाईला राग यायचा, कारण माहेरचं कुत्र जरी आलं, जिजाबाई म्हणायची माझ्या माहेरच्यानं दिली, आज नाही तर 10 वर्षानं माझी म्हैस दूध देईल, तुम्ही त्या काळ्याचं नाव घेता, काय दिलं त्यानं? जिजाबाईचा असं कडक स्वभाव होता. आताचे बी जिजाबाई आहेत, बरेच जण गावात आहेत पांढरे कपडे घालून दिमाकानं फिरतात गावात, पण घरात गेल्यावर बायकोनं काय म्हणत, तसं म्हणणं की तुकोबाऱ्या याच्याकडे लक्ष देत नव्हती, तुकोबाऱ्या भजन करू लागले. आवलीने सांगितलं, अहो आज काय ध्यानात आहे का तुमच्या? रोज भजन करा. मी काय म्हणले तुम्हाला? पण कमीत कमी आजची आठवण आहे का तुम्हाला? काय तुमच्या वडिलाची पुण्यतिथी आज. बरं झालं पांडुरंगा, अशी आठवण करून देणारी बायको मला दिला. जिजाबाई म्हणली त्यानं दिली, माझ्या बापानं दिलंय. असं अरे सारवण वगैरे ठेव, मी बाहेरून काहीतरी शिळा घेऊन येतो. तुकाराम महाराज बाहेर गेले. एकाचं गहू कापायचं काम चालू होतं. त्यानं सांगितलं, या तुकाराम महाराज गहू कापू लागा. तुकाराम महाराज म्हणजे हो, अहो आपण तुकाराम महाराजांचं नाव घेतोय तर रांगोळ्या घालून जेवायला. तुकाराम महाराज कष्ट करून, तुकाराम महाराजांची मिरगुडी इकडं आहे का प्रसिद्ध मिरगुडी, लवकर कापता येते त्याचं. सध्या फसविणारे बी आलेत बरं का मिरगुडी म्हणून दुसरे इकडारे. ते तुकाराम महाराज कापू लागले. इकडं खरं सांगा माय बाप सुरते तुम्ही माझ्या आईसारख्या, आजीसारख्या, बहिणीसारख्या. या जगात आपण राब राबतो, पण तिची जर साथ नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आपल्या हातातली काहीच गोष्ट नाही. आपल्या हातात सर्व राहिलं असतं, तर आतापर्यंत प्रत्येकाच्या घरात त्याची प्रिय व्यक्ती आहे ती कोणीही जाऊ दिलं नसतं. पण त्याच्या पुढेही कोणती पिशवी पेरायचं सोयाबीनच्या आपल्या हातात आहे, कोणता खात घालायचं तेवढं आपल्या हातात आहे, ट्रॅक्टरनं पेरायचं का बैलानं तेवढं आपल्या हातात आहे, पण पाऊस पाडायचं का नाही हे त्याच्या हातात आहे. त्याच्या पुढं गळ्यामध्ये ज्याचा माळ आहे त्याच्या शेतात पाऊस पडतो का? सगळ्याच्या. तसं भजन केले काय न केले काय, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरे राम घेशी, आवडीने भावे हरे राम घेशी, आवडीने भावे हरे राम घेशी, आवडीने भावे हरे राम घेशी. तुझे चिंता त्याची सर्व आहे, तुझे चिंता त्याची सर्व आहे, तुझे चिंता त्याची सर्व आहे. असे गायक असे वाजवणारे आपल्या मेलेला महाराज नाचन, मी तर जिवंत आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुकाराम महाराज गहू कापू लागले. इकडे पांडुरंगाला चिंता, ओ आता काय करा, आता अवघड झालं काम. आता तुकाराम महाराज गहू कापावं कधी, ते रोजगार आणावं कधी, ते खीर घालावं कधी, ती शिजावं कधी, आणि लोक जीव घालावं कधी. पांडुरंग परमात्म्याने मधला मार्ग निवडला. तुकोबाऱ्यांचं रूप घेतले, तसाच फेटा, तसंच धोतर वगैरे. वाटतूनच किराणा भरला, कोणाच्या दुकानातून भरला काय माहिती. आवले हे घे कर स्वयंपाक, मी आमंत्रण सांगून येतो गावात. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा घरोघर जाऊन सांगू लागले, आज घरी जेवू नका बरं का, आमच्या वडिलांची पुण्यतिथी आहे, आमच्या इकडे या. काही लोक म्हणले ह्यालाच कवा कवा भेटत नाही, आज हिच्या घरी जेवण. काही जण म्हणू लागले कीर्तनाचे पैसे आले असतील, तेव्हा नव्हतं पण उगं सांगतो. लोक जेवायला आले. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा, जगाचा बाप पांडुरंग परमात्मा प्रत्येकाला आग्रह करून वाढत होता, घ्या घ्या घ्या. आपण सत्य करूच बेजार आहोत, पण तिथं साक्षात प्रसाद देतो पंढरीनाथ, साक्षात देव वाढत होते. सगळ्याची जेवण झाली. मग जाता लोक म्हणणारे, जिजा मावशी तुमचा नवरा सुधारला बघा आता. जिजाबाई म्हणली उठा खाईपर्यंत असंच बोलता, परकड स्वभाव.
राहिलेला स्वयंपाक घरातल्या भांड्यात काढून ठेवायला लावले देवांनी. भांडी इंद्रायणीच्या काठावर नेऊन स्वच्छ वाजवून घासून ज्याचे भांडे होते त्याला परत दिले. आपलं काम झालं, देव गुप्त झाले. मग इकडं खऱ्या तुकाराम महाराजाचं गहू कापायचं संपलं. पूर्वी कसं होतं, जुन्या माता मावल्या गहू कापायला गेलं का पेंड्याच द्यायचे रोजगार म्हणून. ते गुड मोडायला गेलं का कणसच द्यायचे. ते गव्हाच्या पेंड्या 5 पेंड्या गव्हाच्या तुकोबाऱ्यांना रोजगार म्हणून त्यानं दिलं त्या शेतकऱ्यानं. तुकाराम महाराज निघाले. मग येता येता का गप येतात का, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. महाराज भजन करत निघाले. भजन करत वरी गावाच्या पेंड्या होत्या तरी भजन चालू होतं. आम्ही कीर्तनात बसून सुद्धा विठ्ठल विठ्ठल तोंडाला येईना. बोलत जावं एवढ्यानंच काय गुत्त घेतलेलं नाही. आपणही गात राहावं. तुकाराम महाराज भजन करू लागले. पण असं झालं, पुढे एक चिंचचं झाड होतं, त्याचा फाटा खाली आणि त्याला होता आज्ञा मवाळ. ते गव्हाच्या पेंड्या होत्या टुशा पुढच्या साईडला. ते टुशा लागल्या मवाळाला. आता सगळ्या माश्या उठल्यावर का काकडा म्हणल्या असतील, सगळ्या माश्या चावू लागल्या. तुकोबारींनी स्वतःची अवस्था बिघडू दिली नाही. बाबा पित्र जीव घालायला उशीर झाला म्हणून माशाच्या रूपात आला, जे खायचंय ते खा. तुकोबारींनी भजन सोडले नाही. गुप्त रूपानं देव आले. सगळ्या माश्या झाडल्या. सर्व वेदना वगैरे निघून गेल्या. तुकाराम महाराज घरी गेले आणि जिजाबाईला म्हणू लागले, आवले आवले ही घे, हे काढ, खीर घाल आणि घाल पित्र लोक जीव. जिजाबाई म्हणली, ह्यांना कवड्यातलं कुठलं लागलं. आता तर सगळी लोक हेने जीव घातले. जिजाबाईला काय माहिती. तुकाराम महाराजांनी बघितला, अहो तुम्ही तर जीव घातला. घरातला स्वयंपाक बघितले. त्या स्वयंपाकाचा सुगंध काही निराळा येत होता. पण हा परमात्म्याचा स्पर्श त्या स्वयंपाकाला झाला. ते प्रसादात रूपांतर झालं. तुकोबारे म्हणू लागले, पांडुरंगा मी नसता सर्व काम करतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत आधी आघात निवार आहे. पांडुरंगा सगळे काम तू करतो, मग आम्ही काही कुठाने करतो. हे गावाच्या पेंड्या आणलोय. आता हे पेंड्या आणलेलं हेच काय करू. तुकोबारे म्हणतात, करुणी जतन करुणी जतन करुणी जतन या ज्या गव्हाच्या पेंड्या आणलोय, आता या करुणी जतन
जतन म्हणजे साठवून ठेवणं. जतन म्हणजे साठवून ठेवणं. सध्या साठवून ठेवण्याचा युग जास्त आलेला आहे. लाडक्या बहिणी साठवून ठेवणं. आता ते कुठे जमत असतं. म्हणून धन साठवून ठेवू नये, त्याचा उपयोग घ्यावा. आता एक दृष्टांत सांगतो म्हणजे परत अभंग समजन. 3 दिवस झाले एक जण उपाशी होता. 3 दिवस झाले काहीच भेटलं नाही खायला. एकाच्या ठिकाणी पंगत दिसली. ती मारवाडीची पंगत होती. मस्त पकवान बनवलेले. श्री बालाजी, श्री म्हणजे श्रीखंड, बाबा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. पण शुगरवाली इथं वास सुद्धा घ्यायला जायचं नाही. मस्त पकवान, निलंगा राईस, उजनीची बासुंदी, तोंडाला पाणी सुटल फक्त ऐका. मस्त स्वयंपाक. मग आता तुमच्या इकडं या भागामध्ये जेवायला बसल्यावर पहिल्यांदा काय वाढते? हा, पात्र. हे असंच एका गावात म्हणलं मीठ मीठ का धोत्रात घेतो का माझं? पात्र पात्र आलं. राईस आला, पुरी भाजी आली. एक 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 पदार्थ. आता 3 दिवस उपाशी होता म्हणल्यानंतर तो म्हणला इड्या वाडा वाडा. आता वाढणार मला पत्रावळी भरली ना 2-3 आयटम मध्ये. अजून ते उडदाचे पापडे यायचे ते एक 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 चालूच. हे एकाला रागत आला, त्यानं सगळंच ओतलं तिच्यात पत्रावळी गेल निघून. ते पुन्हा अजून मग ते आधी काही पदार्थ खारी नुकती रेवाडा. अहो पण जागा नाही ना, खाली सांडतंय. 1 मिनिट, आता वाडा. हात लावलं इकडे, आता वाडा. वाढणाऱ्यानं परत वाढलं. बाकीचे श्लोक वगैरे म्हणले. आम्हाला लोक विचारते, महाराज जेवताना बुक्का का बरं लावते? मी म्हणलं जीवन गेलेली लोक कळाव म्हणून. महाराज जेवताना पाणी का बरं फिरवते? मी म्हणलं मध्ये मुंग्या येऊ नये म्हणून. आता काय आडंग लावतात लोक. श्लोक झाला, सगळं झालं. श्लोक सुद्धा सांग का बाबा, सध्याच्या काळात श्लोक सुद्धा आटम बघून आलाय. जेवण चांगलं असू द्या, सदा सर्वदा योग तुझा घडावा. कुणाचा? आणि उग जेवण साधा असू द्या. रावणा रावणा राज्य गंभीर केले, हिते सारखे रत्न चोर गेले. याचा श्लोक जर कोण म्हणलं पंक्तीत, त्याला तिथंच हाना धरून. खातय रामाचं गुणगान रावणाचं. त्या श्लोकाचा त्या जेवणाचा काय संबंध आहे? श्लोक वगैरे झाला, बाकीचे लोक घ्या जेवण चालू केले. जेवण चालू केल्यानंतर हे ना असंच कपड्याच्या दुकानापुढे उभा करते बघा, असं उगा असं. सगळ्याची जेवण संपली. पत्रावळ्या काढणारी पोरं आली आणि पत्रावळ्या काढणारी पोरं त्या बसणाऱ्याला म्हणू लागले, मूर्खा, अरे सरत नव्हतं तर एवढं घ्यायचं कशाला? दृष्टांत संपाला माझा. उचलले पत्रावळी, टाकले उखंड्याला. दृष्टांत संपाला माझा. त्यानं थोडं थोडं घेऊन खाल्लं नाही, जतन केलं. आला अभंगाचा लक्षात अर्थ? जतन केलं, फक्त साठवून ठेवलं. तसं या जन्माला येऊन फक्त जतन करू नका. करोनी जतन कोणा कामाले धन. आता हे वैकुंठवासी आमच्या आजोबासारखे गोविंदरावजी काय केले यांनी? हे इस्टेट वगैरे हे जाऊ द्या, पण जास्तीत जास्त जर काय केलं असेल तर भगवंताचं नाम जतन केले. पण हे जतन केलेलं, हे सगळं वैभव, काय पैसे असतील, धन असेल, सोना असेल, संपत्ती असेल, कोणा कामाले धन, ते त्यांच्या काय कामाला आलं? काय कामाला आलं? बरं, त्या दिवशी माझ्या काही अडचणीमुळे मी येऊ शकलो नाही, पण त्या दिवशी बरेच अंत्यविधीला असतील ना. अंत्यविधीच्या दिवशी पाहिलात ना, सगळं जागच्या जागी होतं, हातात काही नव्हतं. मग हे कोणी बघितलं नाही. घरच्यांना बघितले, बाहेरच्यांनी बघितले, परगावचे पाहुणे रावळे आलेले सर्व पाहिले. बरं, फक्त या दादांनाच पाहिले असं नाही. एक पाहतसा एकाची धने. आतापर्यंत किती जणांच्या अंत्यविधीला आपण गेलोय? सगळं पाहतोय ना आपण, सगळं पाहतोय ना.
मग तुकोबा रे म्हणतात सगळं पाहतोय मग असा का वागतोय नेमक्यासारखं ऐशे जाणता जाणता कार्य होतो शेन्यंता माहितीये ना सोबत काय येत नाही मग असा नेमक्यासारखं का जगतो तुकोबा रे म्हणतात वा वा महाराज पटलं आम्हाला पटलं पटलं ध्यान आमचं नाही आम्हाला पटलं पण काय तुम्हाला काय माहिती महाराज माझ्या बायकोचं माझ्यावर लई प्रेम आहे माझा भाऊ आहे माझी लेकरं आहेत तुकोबारे सांगतात प्रिया पुत्र बंधू नाही तुझे आशी संबंधू पत्नीचा मुलांचा वगैरे फक्त या जन्मापुरता संबंध आहे पुढे याचा न आपला काही संबंध नाही कसं काय एक नदी आहे नदीतून काही कारणास्तव योगायोग आहे दोन लाकडं एकत्र आली काही अंतर ते लाकडं एकत्रच राहिली आणि पुढे एखादा केटी बंधारा येईल एखादी लाट येईल आणि ते लाकडं अलग अलग होतील मग किती सत्यनारायण किती महापूजा केल्यानंतर ते परत एकत्र येतील त्याच्या पुढे महिपती बाबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये एक उदाहरण दिलेले ते अनेक जनावर काहीतरी रोगानं काहीतरी आघात झाला आणि एकदाच जरी मेले एकाच खड्ड्यात जरी त्यांना पुरलं शरीर फक्त एका जागी आहेत पण ज्याचं प्रारब्ध ज्याचं नशीब जिथं आहे ते तिथंच जातात मग संसार सुद्धा कसा आहे महाराज पक्षी अंगाने उतारती पक्षी अंगाने उतरती आपण काहीतरी तांदूळ वगैरे टाकलं ना त्या चिमण्या येतात ते तेवढाच तांदळाचा दाना घेतात निघून जातात ते चिमण्या असं विचार करत बसत नाहीत उद्या काय खाऊ उद्या काय खाऊ उद्या काय खाऊ महाराज आपण चिंता करतो पण चिंता करणारा तो प्रभू परमात्मा परमेश्वर आहे म्हणून प्रिया पुत्रबंधू पुराण पाहता बायको पासून जर चांगलं झालं असतं तर ते दशरथ राजाचं चरित्र पाहणार दशरथानं डायरेक्ट सांगितलं खबरदार मी मेलो तरी माझ्या चितीच्या जवळ सुद्धा सावली पडू देऊ नका त्या कैकईच्या पण ती तशी तिची नीती आहे महाराज कैकई अशी वाईट नाही रामायण खूप चांगलं आहे कैकई वाईट नाही शाप काय होता राजा जसं आम्ही पुत्राच्या वियोगानं मरतो तसं तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील असा श्रावणाच्या माय बापाचा शाप होता हे कैकई मातेनं ऐकलं आणि कैकई मातेने विचार केली काय शाप आहे जसं आम्ही पुत्राच्या वियोगानं मरतोय म्हणजे आमचे पुत्र मरतील अगोदर मग आम्ही मरू मग आमचे पुत्र मरून आमच्या सोना विधवा होऊन मरण्यापेक्षा आता आमचे किती राहिले तिच्यापेक्षा आम्ही तिघी विधवा झालो तरी चालेल एवढंच होईल ना चंद्र सूर्य असेपर्यंत कोणी माझं नाव सुद्धा काढणार नाही एवढंच होईल ना हे कैकईचं चरित्र सांगताना रामायणामध्ये खूप सुंदर उल्लेख आहे म्हणून प्रिया बायको पुत्र पितरांचा उद्धार केले तर खरे पुत्र बापाला लाता घालणारे पुत्र नाही विठ्ठला म्हणून ते पुत्र प्रिया पुत्र
बंधू बंधू हो बंधू तसा असावा. कसा काय सांगावं बंधू प्रेमाचं. राम प्रभू सीता माता लक्ष्मणजी वनवासाला जात असताना शरयू मातेचं पाणी प्रभूने बघितलं. प्रभूने पाणी बघितल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं. घराचा करता माणूस जर रडू लागला तर अख्खं घर रडतं. घरातला मुख्य माणूस जर रडला तर बाकी घरातल्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी येतं. तशी सीतामाता रडू लागली, लक्ष्मणजी रडू लागले. लक्ष्मणजी म्हणू लागले, दादा पहिल्याच दिवशी जर तुम्ही असं रडता तर आम्ही आता 14 वर्ष कसे काढायचे, आणि तुम्ही रडता तर मग आम्ही कसं जगावं. काय रडता देवा, पाठवलं म्हणून वनवासाला नाही लक्ष्मणा. मग काय रडता, आठवण आली आईची नाही लक्ष्मणा. मग काय रडता. रामप्रभूने सांगितलं, लक्ष्मणा हे शरयू मातेचं पाणी बघ, नीलवर्णी आहे. या पाण्याकडे बघितल्यानंतर माझ्या भरताची आठवण आली. माझा भरत सुद्धा असाच आहे, अशाच कलरचा आणि एवढा पवित्र या जलासारखा. बंधू प्रेम तिथं आहे, हे खरं आहे. पण बंधू प्रेम सुद्धा जास्त काळ टिकत नाही. जास्त काळ फक्त म्हाताऱ्या आई बापानं एका बंधूकडून बोलावं, एका लेकराकडून बोलल्यानंतर दुसरा लगेच माय बापाच्या विरोधात राहतो. तिच्याकडूनच बोललं मग भाऊ बी आता भावासारखा नाही. मग प्रिया पुत्र बंधू मग नाही तुझे अशी संबंध. महाराज बायको आमची नाही, लेकरू आमचं नाही, धन आमचं नाही, संपत्ती आमची नाही, मग नेमकं आमचं आहे कोणतं कोवारे म्हणतात. तुका म्हणे का आ
हरी विन नाही सका त्या हरीशिवाय आपला सखा जगात कोणी नयांत काळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या तुझ विन सखा मज नाही कोणी. किती प्रमाण आहेत महाराज. या जगात प्रभू परमात्मा शिवाय आपल्या जगात कोणीही नाही. देवाशिवाय कोण आहे. फक्त त्याला तसा मित्र पाहिजे. विदुर काकाची पत्नी देव येणार आहेत असं एवढं कळाल्याबरोबर किती आनंद झाला महाराज. देवाचं चरित्र सांगणारे घरात येत आहेत म्हणलं तर घरात किती आनंद होतो. ज्याच्या घरात देव येते त्या माऊलीला किती आनंद वाटत असेल. आनंदाला सारून वगैरे ठेवलं आतरायला टाकली मस्त. देव येणारे देव आल्याबरोबर स्वतःला विसरले आतरलेल्या जाग्यावर स्वतः बसले देव खाली बसले. देवालाही भक्ताला बघितलं की देवही स्वतःला विसरतो आणि भक्ताने देवाला बघितलं की भक्तही विसरतो स्वतःला. केळीची फणी होती. केळाचे घेतली केळ सोलू लागली. ते मधला गाभा स्वतः खाऊ लागले आणि साल्ट देवाला देऊ लागले. देव बी खाऊ लागले. प्रीतीच्या बोला नाही पेच पाड भल तैसे गोड करून घेई. आनंदाने खाऊ लागले. विदुर काकाले काय करते देवाला साल्ट. मग शुद्धीवर आली. चुकलं देवा माझं तुला माफ कर. मी साल्ट तुला दिलं देवा. मग पुन्हा केळ सोलू लागली. मधला गाभा देवाला दिला. देवाने एकच घास खाल्ला. कसं तरी केलं. बरोबर नाही करे देवा. खराब आहे करे देवा. नाही माते अगोदर जसं गोड लागत होतं तर आता असं लागत नाही. का पहिल्यांदा स्वतःला विसरून केलेली भक्ती. म्हणून परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व नाही अवस्थेला महत्व आहे. व्यवस्था आता इथं बरेच आहे सगळे. आता कुठं आता सगळी व्यवस्था अशीच राहते असं नाही. तेव्हा आता वारकरी बिन जावाई बिन सगळी व्यवस्था ते त्याच्यातला पाहिजे एखादा. नाहीतर काही काही ठिकाणी ते एखादा हो ते पकवादाला पीठ लागतं द्या त्यानं जवारीच कालवून आणून दिलं एवढं. पाहिजे अतिशय सुंदर नियोजन. ज्या निमित्ताने कीर्तन आहे त्या निमित्तावर 5-7 मिनिट बोलण्याचा प्रयत्न करतो. कोणी उठू नका. झालंय आता 5-7 मिनिट. जर शिवरंजनी असेल तर शिवरंजनीची साथ द्या. हार्मोनियमची सवय आहे पण ती चढ आहे म्हणून रात्री बी असाच भळ झाला. सगळं बिघडून गेला. कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. माझ्या अल्पशा बुद्धीनं मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलोय. पण इथून पुढं दादांच्या चरित्राकडे थोडं पाहू. या जगात संपत्तीवान होता आलं तर व्हा नाहीतर होऊ नका. या जगात संपत्ती कमवता आली तर कमवू नका. पण जन्माला आला तर एकदा दादांसारखा वारकरी होण्याचं भाग्य प्राप्त करून घ्या. इथून नेहमी यायचं. मी इथून कधी निघालो की पटकन हात मारायचे. चहा घेतल्याशिवाय जाऊ द्यायची नाही. मस्त साधना. खरं मी मगाशी सांगितलं विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा होता हा. पण आज या घरातून बाप रूपी झाड जाऊन 13 दिवस झाले. काय प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक कथाकार प्रत्येक वक्ता व्याख्यान करणारा भाषण करणारा आई विषयीच बोलतो. आई तुझे थोर उपकार. आई माझ्या मायेचा सागर. किती किती आईवर बोलतो.
बाप कुठेतरी कमी दिसला का? पण लक्षात ठेवा, आईपेक्षा जास्त चिंता करणारा बाप असतो. बाप घराचा पाया असतो, आई कळस असते. पाया खचला की कळस खाली यायला उशीर करत नाही. मोठं संकट आलं की बाप आठवतो, लहान संकट आलं की आई आठवते. हायवे पास करून जात असताना अचानक ट्रक जर आडवा आला तर बाप रे शब्द मुखातून येतो. काटा मोडला की आई ग शब्द येतो. शेतातून बंधाऱ्यानं जात असताना भला मोठा नाग समोर आला की बापरे शब्द येतो. लहान संकट आलं की आई. त्याच्या पुढं दिवसाच्या जेवणाची व्यवस्था करणारी आई आहे. आज स्वयंपाक काय बनवू, आज भाजी कशाची बनवू, ही चिंता करणारी आई आहे. पण वर्षभर गहू ज्वारी पुरली पाहिजे याची चिंता करणारा बाप आहे. वर्षभर. म्हणून बाप कुठं कमी नाही महाराज. बाप दिसायला रागीट दिसतो, पण अंतःकरणात तसं ममत्व असते बापाच्या. आज हे तिन्ही लेकरं परकी झाली, नातू आहेत, नाती आहेत. मला वाटत नाही दादांनी कुण्या लेकराला चापट मारली असेल. मला वाटत नाही कुण्या लेकराला तिने रागानं बोलले असतील. त्याची वृत्ती. अहो आम्ही फक्त अर्धा पाऊण तास फक्त बोलणारे, तुम्हाला अनुभव असेल. फक्त एक पुढं त्यांची मुलंही सुशिक्षित आहेत, शिकलेली आहेत. अलीकडच्या काळात सुशिक्षित वगैरे शिकलेले असतील तर बापाच्या निमित्तानं भजन कीर्तन म्हणलं की त्यांना अशी लाज वाटते थोडंफार. तसलं काही नाही आमच्या घरातच, पण लाजले नाहीत. हेच खरं आहे. दृष्टांत सांगतो ऐका. गरिबी परिस्थिती, गुंठाभर सुद्धा जमीन नाही, माय दुसऱ्याच्या शेतात काम करते. बापही वर्षभर नोकरी करतो. या पाडव्यापासून पुढच्या पाडव्यापर्यंत बाप कोणाच्याही शेतात नोकरी करायचा. बाप वारकरी होता. रोज देवपूजा करून तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा घास सेवन करत नव्हता. आईही परमार्थिक. माय बापाने विचार केला, आमचे दिवस गेले शेतात काम करण्यामध्ये, आमचे दिवस गेले लोकांच्या कष्ट करण्यामध्ये, पण आमच्या लेकराला आम्ही सावलीतली नोकरी लावेन. माय बापाने ठरवलं. एकच मुलगा. खूप शिकवलं, खूप शिकवलं. 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएट झालं, पोस्ट ग्रॅज्युएट झालं, डीएड बीएड अनेक खूप शिकून, काही अनेक फॉर्म भरून, काही परीक्षा देऊन मुलगा एवढ्या मोठ्या नोकरीला लागला अमेरिकेला. त्याचं नशीब आहे. 20 पोलिसाच्या गाड्या त्या मुलाला संरक्षण. 20 गाड्या. किती मोठा नोकरदार असेल. एक दिवस फोन केला आपल्या बापाला, दादा एकदा तरी या की अमेरिकेला. मुलाला दाखवायचं होतं तुम्ही केलेल्या कष्टाचं सार्थक झालं. इकडून तो दादा म्हणायचा, अरे तिथं काय रे, तिथं काय इंद्रायणीचं स्नान आहे का, चंद्रभागेचं स्नान आहे का, पांडुरंगाचं दर्शन आहे का, ज्ञानोबाईंचं दर्शन आहे का, सप्ताह आहे का, कीर्तन आहे, मला इथंच बरं आहे बाबा. नाही दादा एकदा या. दादा म्हणू लागले, मी येईन पण माझ्या मोज्या पोशाखामध्ये येईन. फेटा राहील, धोतर राहील, शर्ट राहील, कपाळाला गंध राहील, तुळशीच्या माळा राहतील, भगवा पताका माझ्या सोबत राहील, एक पिशवी राहील, त्याच्यात गाथा ज्ञानेश्वरी सोबत राहील. बघ बाबा मला ही कपडे सोडून दुसरे घालू वाटत नाही. दादा तुमच्याच कपड्यामध्ये या. अगोदरच तिकीट काढलेलं विमानाचं. म्हातारा बाप विमानामध्ये बसवले नेऊन त्यांना. 8 तासाचा प्रवास आहे. तुळशीची माळ काढली, रामकृष्ण हरी जप करत निघाला. 8 तासाचा प्रवास आहे. 20 पोलिसाच्या गाड्या घेऊन विमानतळावर मुलगा तिथं हजर आहे. विमान अमेरिकेमध्ये पोहोचलं. 5-6 माणसं खाली उतरले. बापही सावकाश आता पायऱ्या उतरत खाली येत आहे. आपल्या मुलानं बघितलं. म्हातारा आपला बाप खाली उतरत आहे. मुलगा पुढे गेला. बाप खाली उतरलेला बघितला. मुलगा समोर गेला आणि बापाच्या चपला सहित पाया पडला. चपला सहित.